सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कल्पनाला खूप काळजी लागून राहिलेली असते. कल्पना म्हणते की अहो जरा बघा ना, सायलीची तब्येत पुन्हा ढासळली. तर कल्पना म्हणते की अर्जुन जरा दरवाजा उघडून बघ ना. तेवढ्यात दरवाजा उघडून डॉक्टर हे घाईघाईने बाहेर येऊन जाऊ लागतात. तर अर्जुन हा डॉक्टरांकडे येत म्हणतो की डॉक्टर, कशी आहे आता सायलीची तब्येत, ठीक आहे ना ती? तर डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही अजिबात प्लॅनिंग होऊ नका. तुमच्या पेशंटची तब्येत अचानक अनस्टेबल झालेली आहे आणि अजून आपल्याला ब्लडसुद्धा मिळालेलं नाही आहे. ते ऐकून रविराज, कल्पना, अर्जुन सर्वांना मोठा धक्का बसतो. डॉक्टर म्हणतात की आम्ही 100% प्रयत्न करतो, पण तुमच्या पेशंटची तब्येत खूप क्रिटिकल झाली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग तुम्ही दुपटीने प्रयत्न करा ना. अर्जुन म्हणतो की 100% प्रयत्न करतात आणि मग माझ्या बायकोची तब्येत कशी क्रिटिकल झाली, माझ्या बायकोला जर काही झालं तर मी तुम्हाला असे म्हणतच अर्जुन आता डॉक्टरांकडे बोट करतो. तेव्हा प्रताप अर्जुनला समजावतो. अर्जुन म्हणतो की मला माझ्या बायकोला बघायचं, मी आज जाऊन येतो. आणि अर्जुन तावाने आज जाऊ लागतो. तेवढ्यात चैतन्य अर्जुनला धरत म्हणतो की अर्जुन, काय झालंय तुला? त्यानंतर अर्जुन हा समोरच असलेल्या गणपती बाप्पाकडे येतो आणि गणपती बाप्पाला म्हणतो की बाप्पा, मी लहानपणापासून काहीच तुझ्याकडे मागितलेले नाही आहे. अर्जुन म्हणतो की जेव्हापासून मिस सायली माझ्या घरी आल्या तेव्हापासून मी माझ्या डोळ्यांनी बघतोय तुझ्यासाठी सायली किती आणि काय काय करतात ते. तरीसुद्धा आज तू सायलीसोबत का नाही आहे बाप्पा? किती सेवा केली आहे सायलीने तुझी. एवढंच नाही तर माणसातसुद्धा सायली देव बघते. तर आता अर्जुन म्हणतो की तुला आता तुझ्यावरचा विश्वास हा सायलीला दाखवावाच लागेल आणि तुला जागच व्हावं लागेल गणपती बाप्पा. अर्जुन म्हणतो की गणपती बाप्पा, तुला सायलीला वाचवावंच लागेल, कारण सायलीसारखी निर्मळ आणि एकदम पवित्र हृदयाची, सोज्वळ मनाची मुलगी तू बनवलेलीच नाही आहे. एवढ्या चांगल्या मनाच्या मुलीला तू जाऊ देऊ नकोस देवा, नाही तर ही तुझीच हार असेल. अशा कडक शब्दात आता अर्जुन देवाला बोलत असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की देवा, मी आजपर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो की आज पहिल्यांदा मी तुझ्या समोर हात जोडून एकच मागणं मागतोय, माझ्या सायलीला वाचव देवा. इकडे आता नर्स ही प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाला म्हणते की तुमचे ब्लड मॅच झाले, तुमचा ब्लड ग्रुप आणि पेशंटचा ब्लड ग्रुप आता एक आहे, तुम्ही रक्त देऊ शकता. तर आता इकडे अश्विन आणि डॉक्टर एकमेकांसोबत बोलू लागतात. डॉक्टर म्हणतात की आता जर पेशंटला ब्लड मिळाले नाही तर पेशंटचं काही खरं नाही, कारण पेशंटची तब्येत आता खूपच नाजूक झालेली आहे. तेव्हा अश्विनला मोठा धक्का बसतो. तेवढ्यात मे आय कमी सर असे म्हणत नर्स ही डॉक्टरांकडे येते आणि म्हणते की पीडीमध्ये एक बाई आलेले आहेत आणि त्यांचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि त्या रक्त द्यायलासुद्धा तयार झाल्यात. नर्सचे ते बोलणे ऐकून अश्विनला आश्चर्याचा मोठा धक्का बसतो. तर डॉक्टरसुद्धा अवाक होऊन नर्सकडे बघू लागतात. अश्विनला आनंद होऊन अश्विन म्हणतो की डॉक्टर, मी त्या डोनर बाईंना भेटून येतो आणि पुढची सगळी प्रोसिजर सुरू करतो. तर अश्विन लगेचच त्या प्रतिमाकडे जाऊ लागतो. तेवढ्यात पाठीमागून डॉक्टर अश्विनकडे येत म्हणतात की मी त्या बाईला प्रोसिजर समजावून सांगतो, तुम्ही प्लीज फॅमिलीसोबत राहा. तेव्हा अश्विन म्हणतो की थँक्स डॉक्टर. इकडे आता रविराजसुद्धा फोन करून ओ निगेटिव्ह ब्लड कुठे त्याच्या माहितीच्या माणसाकडे मिळते का याची चौकशी करत असतो. तर चैतन्य म्हणतो की काका, मला खूप टेन्शन येतंय. तर प्रताप म्हणतो की चैतन्य, धीर सोडू नको. तर आता कुसुमला तिथे बसवत नसते आणि पटकन कुसुम बाजूला जाते. तेवढ्यात अश्विन घाईघाईने तिथे येतो आणि म्हणतो की आपल्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. तेव्हा कल्पना अवाक होऊन आश्चर्याने अश्विनकडे बघू लागते. अश्विन म्हणतो की सायली वहिनीचा ब्लड ग्रुप असलेला डोनर आपल्याला मिळाला आहे. ते ऐकून सर्वांना आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसतो. तर लगेचच कल्पना देवी आईला हात जोडते. ते ऐकून प्रिया म्हणते की अरे यार, ही बाई आता कुठून उगवली आणि नेमकंच त्या ब्लड ग्रुपचं रक्त त्या बाईकडे कसं आलं आणि ती रक्त द्यायला कशी तयार झाली. इकडे आनंदातच कल्पना म्हणते की अश्विन, मला त्या बाईकडे घेऊन चल, मला त्या बाईचे आभार मानायचे. अश्विन म्हणतो की ऐक ना मम्मा, आता ब्लडची सर्व प्रोसिजर चालू आहे, ती झाली की आपण लगेचच त्या बाईकडे जाऊ. तेव्हा प्रताप म्हणतो की ऐकतोस का रविराज, आता घरातील सर्व परिस्थिती नॉर्मल होईल. तर अश्विन म्हणतो की दादा कुठे, मला ही गुड न्यूज त्याला सांगू दे. आणि पळत पळतच अश्विन अर्जुनकडे जातो. तर इकडे तेवढ्यात प्रियाच्या मोबाईलवर साक्षीचा फोन येतो. तर बाजूला येत प्रिया ही साक्षीसोबत बोलू लागते. साक्षी म्हणते की काय झालं, मेली का ती सायली का जिवंत आहे? तेव्हा प्रिया म्हणते की मला वाटलंच तुला ही गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचली असेल. अगं, ती सायली मरणारच होती, पण तेवढ्यात एक गोंधळ उडाला. तर साक्षी म्हणते काय झालं आता? प्रिया म्हणते की अगं, त्या सायलीचा ब्लड ग्रुप खूप रिअर आहे.
तेव्हा रक्त तिला भेटत नव्हतं, पण अचानक पेढीवरती एक पेशंट आली आणि तिचा ब्लड ग्रुप सायलीला मॅच होऊन ती रक्त द्यायला तयार झाली. साक्षी म्हणते की मी किती वेळा त्या अण्णांना सांगितलं की हे खून खराबे तुम्ही बंद करा म्हणून, पण ते माझं काही ऐकतच नाही. तेव्हा प्रिया म्हणते की साक्षी म्हणजे माझं एक्सपेक्टेशन खरं ठरलं तर हा हल्ला अण्णांनी घडवून आणला तर. ती म्हणते की सायली जर वाचली आणि पोलीस जर त्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचले ना तर आपलं काही खरं नाही. तर प्रिया म्हणते आपलं म्हणजे मी यामध्ये अजिबात नाहीये. साक्षी म्हणते की आणि आता अर्जुनच्या सेफ्टीवरती पाय पडला, आगीपेक्षा जास्त आता तो चवताळून उठेल. साक्षी म्हणते की आपल्याला एकेकाला तो शोधून काढील आणि आपल्याला सायली जर जिवंत राहिली ना तर मग आपला खेळ खल्लास झालाच म्हणून समज, असे म्हणत साक्षी फोन ठेवते. तर प्रियाला मोठा धक्का बसतो. इकडे आता कुसुम त्या बाईला शोधत शोधत इकडे तिकडे फिरत असते. गर्दीमध्ये कुसुमचे लक्ष फक्त प्रतिमा कुठे दिसते यावर लागलेले असते. त्यानंतर कुसुम विचार करते की ह्या अर्जुन सुभेदाराला जाब विचारायला पाहिजे, कुठे गेला तो. आणि कुसुम पुन्हा अर्जुनला बघू लागते. तर अर्जुन इकडे गणपती बाप्पा समोर गेलेला असतो आणि सायलीच्या आठवणीत हारून गेलेला असतो. सायलीवरती कसा हल्ला केला आपण, त्या गुंडाचा चाकू कसा हातात झेलून सायलीला कसे हॉस्पिटलमध्ये आणले हे आता अर्जुन समोर येऊ लागते. अर्जुन म्हणतो की त्या गुंडाला शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. इकडे सुभेदारांच्या घरात आता पूर्णा आजी आणि अस्मिता टेबलवर बसलेल्या असताना विमल तिथे येते आणि हसतच म्हणते की पूर्णा आजी, सायली ताईला आपल्या रक्त मिळालं. तेव्हा पूर्णाई म्हणते काय बोलतेस विमल, आणि पूर्णाई खुश होते. विमल म्हणते की आता सायलीताई लवकर बऱ्या होतील ना. तर पूर्णाई म्हणते की हो, कारण देव कुणाचंही वाईट करत नाही. अस्मिता म्हणते की पण सायलीला रक्त मिळत नव्हतं ना, मग कुठून मिळालं. विमल म्हणते की कुणीतरी बाई हॉस्पिटलमध्ये आली होती आणि त्या रक्त द्यायला तयार झाल्या. तेव्हा परक्यासाठी ती बाई बरी धावत आली आणि नक्कीच पूर्वजन्मीचं सायलीचं काहीतरी पुण्य असेल असे पूर्णाजी बोलू लागते. इकडे आता प्रतिमाचे रक्त एका बॅगमध्ये कलेक्ट होऊ लागलेले असते. तर इकडे विमल म्हणते की पूर्णाई, तुमची प्रार्थना फळाला आली आणि तुमच्या रागामध्ये सुद्धा तुमचा चांगुलपणा लपत नाही बरं का. विमल म्हणते की सायलीसाठी तुमचा जीव किती वर खाली होतोय ना ते मला स्पष्ट दिसतंय तुमच्या डोळ्यात. तर अस्मिता म्हणते की झालं का विमल तुझं, माझ्यासाठी दूध घेऊन ये, जा काम कर थोडंसं. तर पूर्णाई म्हणते की अस्मिता तुझे हात काय मोडले नाही, स्वतः दूध घे, जा तू उठ. असे रागाने बोलताच अस्मिता ही गपचीप तेथून निघून जाते. तर विमल म्हणते की जाऊ द्या पूर्णाई, आनंदाच्या क्षणी तुम्ही नका चिडू. इकडे आता चैतन्य सुद्धा अर्जुनला शोधत असतो. तर इकडे शोधत शोधत कुसुम ही अर्जुन समोर येत म्हणते की अर्जुन सुभेदार. तेव्हा अर्जुन हा भानावरती येतो आणि कुसुमला बघतो. कुसुम म्हणते की माझ्या सायलीची जी काही अवस्था केली ना तू, त्याबद्दल लाज बाळग. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी, तर कुसुम म्हणते की तुझ्या जबाबदारीवरती मी सायलीला तुझ्या घरी पाठवलं होतं. तुझ्या स्वार्थासाठी तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस. त्यावेळेस तू वचन दिलं होतं सायलीला कधीच त्रास होऊ देणार नाही. आणि काय काळजी घेतली तू, मीच मूर्ख आहे, मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवला. कुसुम म्हणते की मला वाटलं होतं तू कितीही उद्धट आणि विचित्र असला ना तरी तू सायलीची काळजी घेशील. एवढा त्रास होऊनही सायलीने प्रेमाने तुझ्या घरातली नाती जपली अर्जुन, आणि तुमच्या दुःखांवरती फुंकर मारली. कुसुम म्हणते की ज्या वेळेस तुला किडनॅप केलं होतं त्यावेळेस सायलीने स्वतःच्या दुःखाचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून तुझा जीव वाचवला अर्जुन सुभेदार. कुसुम म्हणते की एवढ्या मोठ्या हल्ल्यापासून सायलीचं साधं रक्षण सुद्धा करू शकलास नाही अर्जुन तू. सायलीने कायम तुझी बाजू घेतली म्हणून मी गप्प बसले. तुझ्या आजीचा राग, तुझी चिडचिड हे सर्व काही मी सहन केलं. कुसुम म्हणते की जर पण आता माझ्या सायलीला काही झालं तर मी तुला अजिबात सोडणार नाही. कुसुम म्हणते की आता तुला काहीतरी करण्याची वेळ आली आहे अर्जुन सुभेदार, आणि तू सायलीला यातून बाहेर काढ, नाही तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही. इकडे आता रक्त देण्यासाठी डॉक्टर हे आतमध्ये जाऊ लागतात. तेव्हा रविराज म्हणतो की रक्त दिल्यानंतर सायली शुद्धीवर येईल ना. तर डॉक्टर म्हणतात की हो, पण आत्ता आम्हाला आमचं काम करू दे, असे म्हणत डॉक्टर हे आतमध्ये जातात. तर तेवढ्यात कुसुम कल्पनाकडे येते. तर कल्पना म्हणते की अहो कुसुमताई, तुम्ही कुठे गेल्या होत्या, आपल्या सायलीला रक्त मिळालंय. हॉस्पिटलमध्ये एक बाई आली होती आणि तिने सायलीच्या ब्लड ग्रुपचं रक्त दिलं. ते ऐकून कुसुमला आनंदाचा धक्का बसून कुसुम ही गणपती बाप्पाला हात जोडते. कल्पना म्हणते की आता कुसुमताई अजिबात रडायचं नाही, जेव्हा सायली शुद्धीवर येईल तेव्हा तिला सर्वांचे हसरे चेहरे दिसले पाहिजे. तर कुसुम ही मान हलवते. इकडे आता सायलीच्या शरीरात डॉक्टर आणि अश्विन रक्त घालू लागतात. तर सायलीला धाप लागू लागते. तेव्हा आता लगेचच डॉक्टर नर्सला सायलीच्या सलाईनमध्ये इंजेक्शन द्यायला सांगते. सायलीचा श्वास आता जोराने वाढू लागतो.
तर अश्विन आता इकडे सायलीचे हार्टबीट किती पडतात हे सर्व बघत असतो आणि सायलीवरती ट्रीटमेंट करत असतो. डॉक्टर हे 100% प्रयत्नांची पराकाष्ठा करून आता सायलीला त्या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता इकडे अश्विन आणि डॉक्टर हे सायलीला बाहेर काढण्यासाठी पुन्हा एक सलाईन लावतात आणि कंटिन्यू हे आता सायलीच्या शरीरात ब्लड घालत असतात. इकडे आता प्रतिमा ही रक्त देऊन अखेर हॉस्पिटलमधून जात असते. त्याच वेळेस इकडे कल्पना, रविराज, प्रताप सर्वजण हे प्रतिमाच्या समोरून येत असतात. तर त्याच वेळेस जात असलेल्या प्रतिमाचे लक्ष कल्पना आणि रविराजकडे जाते. रविराजला बघताच प्रतिमाला मोठा धक्का बसतो. तर आता इकडे अखेर डॉक्टरांनी सायलीवरचे ऑपरेशन सक्सेसफुल केलेले असते आणि सायलीचा जीव वाचलेला असतो. प्रतिमाने दिलेल्या रक्तामुळे एका आईचे कर्तव्य पूर्ण करून प्रतिमाने खरा सायलीचा जीव वाचवलेला असतो आणि सायली आता धोक्यातून बाहेर आलेली असते. त्यानंतर आता अर्जुन हा भरल्या डोळ्यांनी सायलीकडे येतो आणि सायलीला पडद्याच्या आडून बघू लागतो. तर सायलीसुद्धा आता शुद्धीवर आलेली असते. तर आता सायलीकडे बघून अर्जुनच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागतात. तर सायलीसुद्धा अर्जुनकडे बघत असते आणि अर्जुनच्या डोळ्यातील ते प्रेम बघून आता सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे रविराजला बघताच प्रतिमा ही रविराजकडे येऊन रविराज प्रतिमाची कशी हृदयस्पर्शी भेट होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.